श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आकाशवाणी 90 वर्षांची स्वरयात्रा. श्रोते हो, आपण नेहमीच म्हणत असतो की टाईम इज मनी. वेळेला खरोखरच आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट मानली जाते. वेळेचा योग्य उपयोग करणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होते. अभ्यास, काम, विश्रांती आणि जबाबदाऱ्या यांचे नियोजन वेळेनुसार केल्यास जीवन शिस्तबद्ध राहते. असेच वेळेचा भान ठेवणारी आपली आकाशवाणी आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होतात आणि वेळेवर संपतात. आणि कार्यक्रमादरम्यानही आपल्याला इतके वाजून इतकी मिनिटं आणि इतकी सेकंद झालेली आहेत असे डिटेल्स ही आकाशवाणी आपल्याला देत असते. लोकांसाठी तर आकाशवाणी म्हणजे एक चालतं फिरतं घड्याळच आहे. आकाशवाणीवरून वेळेवर बातम्या, हवामान अंदाज, शैक्षणिक कार्यक्रम आणि सूचना दिल्या जातात. त्यामुळे लोकांना योग्य वेळी योग्य माहिती मिळते. वेळेचे नियोजन आणि माहितीचे वेळेवर प्रसारण या दोन्ही गोष्टी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणी ही भारतातील सर्वात जुनी आणि महत्त्वाची रेडिओ प्रसारण सेवा आहे. ती देशभर बातम्या, शिक्षण, संगीत, संस्कृती, शेतीविषयक माहिती आणि जनजागृती कार्यक्रम पोहोचविते. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आकाशवाणीची खूप मोठी भूमिका आहे. श्रोते हो, बदलत्या काळानुसार आकाशवाणीनेही आपल्यात नेहमीच बदल घडवून आणलेले आहेत. मात्र आपली गुणवत्ता जराही ढासळू न देता कार्यक्रम देणे हे तत्त्व आकाशवाणीने पाळलेले आहे. यामुळे श्रोते आता फक्त टेलिफोनवरच किंवा मोबाईलवरच आपल्याशी जोडले गेलेले नाहीत, तर ईमेलवरही आपली मतं मांडू शकतात. विविध भारतीच्या प्रसारणात SMS द्वारेही श्रोते जोडल्या जात आहेत. आताचा आकाशवाणीचा जर सर्वात मोठा बदल कोणता असेल तर तो म्हणजेच आकाशवाणी आता आपल्याला जगभरात ऐकायला मिळते आहे न्यूज ऑन एअर या ॲपद्वारे. आणि एवढेच नाही तर आकाशवाणीचे कार्यक्रम आपल्याला यूट्यूबद्वारे सुद्धा ऐकायला मिळतात. तेव्हा श्रोते हो, ऐकूयात आपले आकाशवाणीचे श्रोते त्यांचं आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या प्रवासाविषयी असलेलं आपलं मनोगत. माझं पूर्ण नाव मोहन पुंजाजी अवचार, मुक्काम पोस्ट देगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला असा माझा पत्ता आहे. आकाशवाणीच्या प्रवासाविषयी जर सांगायचं झालं, साधारण जे ग्रामीण भाग जो आहे, समजा आता संपूर्ण समजा ग्रामीण भाग जो येते, या ग्रामीण भागाशी आकाशवाणीची एवढी घट्ट नाळ जोडलेली आहे की ती नाळ आता म्हणजे असं तुटतच नाही. आणि अकोला आकाशवाणीवरून जेवढे कार्यक्रम समजा सादर होतात, फोन इन कार्यक्रम असो, अतिशय आवडीनं ग्रामीण भागातले लोक ऐकतात. 1996 पासून मी आकाशवाणीशी म्हणजे असा जोडल्या गेलो. म्हणजे आम्ही अकोल्याला काम करता म्हणजे मिलमध्ये कामाला असताना आम्हाला ते एक रेडिओ होता घरी आणि त्याच्यावर अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम मग आम्ही लावत जावं. म्हणजे फार आवडणं ते कार्यक्रम, म्हणजे आपली आवड असो किंवा दुसरे शेतीविषयक काही कार्यक्रम असो ते ऐकत जाऊ आम्ही. आमचं कुटुंब, संपूर्ण कुटुंबच समजा, आम्हाला त्यामध्ये एक प्रकारचा आनंद मिळत जाय. आणि मग असं काही वर्ष समजा हे म्हणजे ऐकता 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 आमचे त्यावेळेस बहुतेक म्हणजे वैद्य साहेब संपर्कात आले थोडी, आणि मग त्यांच्या माध्यमातून थोडंसं मला आकाशवाणीवर बुवा साहित्य प्रकाशित होते का बुवा, काही कथा वगैरे, त्यांनी मग मला एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं. आणि नवघरे साहेब होते त्यावेळेस मराठी कार्यक्रम अधिकारी, आणि मग मी एक कथा लिहिली होती आणि ती कथा भ्रमनिराश नावाची कथा होती. 1996 साली ती प्रकाशित झाली होती, प्रसारित झाली होती. आणि ती इतकी लोकप्रिय झाली की म्हणजे आकाशवाणीकडे खूप पत्र गेले. आणि मग त्यानंतर समजा वेळोवेळी आकाशवाणीवर मी कथा देत गेलो आणि त्या प्रसारित झाल्या आणि त्या फार लोकप्रिय ठरल्या. आणि श्रोते पण सुद्धा समजा असे ओळख झाली श्रोत्यांना माझी. आणि मग आमचं एक समजा असं एक प्रकारचं एक नातं निर्माण झालं अकोला जिल्ह्यात. पूर्ण त्याची साखळीच तयार झाली श्रोत्याची. आणि भरपूर आकाशवाणीकडे मग पत्राचा पाऊसच सुरू झाला समजा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बा सर्वच प्रकारचे याच्यात कार्यक्रम सादर होतात आकाशवाणीवरून. शेतीविषयक असो, मनोरंजनाचे असो,
आणि विज्ञानाचे असो, आरोग्य विषयक असो, शिक्षण विषयक असो आणि ग्रामीण भागात सर्व जे उपेक्षित लोक कलावंत असो, संगीत आणि लोकसंगीतच्या माध्यमातून सुद्धा आकाशवाणीनं भरपूर ग्रामीण भागातल्या भजन मंडळींना म्हणजे असं संधी उपलब्ध करून दिली. तर असं म्हणजे आकाशवाणीचं खूप मोठं म्हणजे कार्य आहे आपल्या अकोला आकाशवाणीचं. हे जे समजा ग्रामीण भागात जे लोक राहतात समजा त्यांनाही अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम शहरी भागातही दिसत मनोरंजनाचे कार्यक्रम सर्व दूर ऐकले जातात. पण जसे कथा, लोकसंगीत या माध्यमातून आणि विज्ञान, आरोग्य, शिक्षण हे सर्व कार्यक्रम विविध पंजाबराव कृषी विद्यापीठातील जे तज्ञ लोक असतात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन इतकं उपयुक्त ठरते शेतकऱ्यांना आणि त्यामुळे जे मार्गदर्शन करतात त्याचा अवलंब शेतीत करून उत्पन्नात सुद्धा वाढ होते शेतकऱ्यांच्या आणि त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी फार मदत होते मॅडम. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बाबा समजा आता आपल्याला थोडासा विरंगुळा आहे बाबा जे आपला दिवसभर आपण जे काम करतो त्याचा जो थकवा आहे ते आणि आकाशवाणीचा जर कोणताही कार्यक्रम जर ऐकला तर तो थकवा माणसाचा निघून जाते. त्याच्यामुळे अशा विविध कारणामुळे म्हणजे फारच लोकप्रिय आकाशवाणी ठरली आपली. बरेच दिवसाचा बरेच श्रोत्यांना त्याची म्हणजे एक हुरूर लागली होती की बुवा हा कार्यक्रम का बंद झाला बुवा, कशामुळे बंद झाला, का बंद केला. तर आता तो चालू केल्यामुळे आता खूप म्हणजे असं त्याच्यात आपलं मनोगत व्यक्त करता येते. विविध प्रकारचे समजा ज्या प्रकारचे लग्न असतील, श्रोते असतील त्या प्रकारचे पत्रपाठ होतात. कोणाला काय गीत आवडलं किंवा बुवा काही मार्गदर्शन करायचं आहे का, कोणता कार्यक्रम आवडला याची म्हणजे एक प्रकारची विचाराची देवाणघेवाण होते त्याच्या माध्यमातून. म्हणजे यामुळे समजा आपलं जे आकाशवाणी केंद्र आहे आणि किती 90 वर्ष जे पूर्ण होत आहेत या 90 वर्ष म्हणजे फार मोठं एक म्हणजे यशस्वीतेचा जो कळस गाठला आपल्या आकाशवाणीनं त्याबद्दल समजा जेवढं अभिनंदन आणि जेव्हापासून अकोला आकाशवाणीची निर्मिती झाली तेव्हापासून जेवढे या ठिकाणी जेवढे समजा स्टॉप आला समजा त्यांनी फारच म्हणजे जे कार्यक्रमाचं जे नियोजन असते ते चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे. आणि 90 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल आकाशवाणीला माझ्याकडून आणि माझ्या श्रोते जे गावातील जे श्रोते आहेत त्यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा.